गंगापूर तालुक्यातील संजरपूर शिवारात विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या घर्षणाने शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत शेतकऱ्याच्या शेती साहित्यासह मोठे नुकसान झाले आहे। या झालेल्या नुकसानीचे तलाठी आणि तंत्रज्ञांनी संयुक्त पंचनामे करून महावितरणने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। गंगापूर तालुक्यातील संजरपूर शिवारातील लक्ष्मीबाई रावसाहेब जगताप यांच्या गट नंबर 24 मध्ये असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या घर्षणाने शॉर्ट सर्किट होऊन शेतात असलेल्या तुषार सिंचन, पीव्हीसी पाईप, अद्रक पिकाचं तसेच बाजरीचा चारा आणि ठिबक सिंचन जळून खाक झालं असून तलाठी तसेच तंत्रज्ञ यांनी संयुक्त पंचनामा करून महावितरणने नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा नुकसान भरपाई मिळावी म्हणून न्यायालयात दाद मागणार असल्याची मागणी लक्ष्मीबाई जगताप यांनी केली आहे। यावेळी योगेश पवार, योगेश काकडे, सचिन सोनवणे, सीताराम जगताप, तुळशीराम जगताप, रामेश्वर साळुंके, गणेश चौधरी, अप्पासाहेब शिंदे, अनिल कवडे, अमन शेख आदी उपस्थित होते। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर। गट नंबर 24 गट नंबर आहे आमचा आणि आमच्या डीपीचं तिथे शॉर्ट सर्किट झालं। मी त्या दिवशी बाहेर गावी होतो, पण इथं मग शॉर्ट सर्किट झाल्यामुळं आमच्या शेतीमध्ये बरंच काही जळून नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये आमच्या 30 एक शेळ्याचं नुकसान झालं आणि ठिबक वगैरे होतं ते बी नुकसान झालं आणि आमची काही अद्रक होती, त्या अद्रकीमुळं भरपूर नुकसान झालेलं आहे। आता काय करावं काय नाही अशी पंचायत झालेली। एक तर उत्पन्न येत नाही, आमचं शेती उपळती भानगडी, त्याच्यामध्ये आणखीन आमचं नुकसान होते। त्याच्यानं आम्हाला त्याच्यामुळे मदत देऊन काहीतरी सहकार्य करावं, नाही तर आम्ही न्यायालयात जाऊन आमचे मित्र बळीराम महाराज यांच्या शेतामध्ये DPवर शॉर्ट सर्किट झालं। त्या शॉर्ट सर्किटमुळे त्यांचं बरंचसं नुकसान झालं। ज्या स्प्रिंकलरच्या छड्या होत्या 25-30 छड्या त्या पूर्ण जळून खाक झाल्या त्यांच्या, आणि जे ठिबक होतं पसरेलं अद्रक बी जळून खाक झाली त्यांचीवाली, आणि ठिबक बी पूर्ण जळलं त्यांचंवालं। तर मग त्यांनी मला सकाळी फोन करून सांगितलं असं झालं योगेश भाऊ। तर मग मी तलाट्याला फोन केला आणि तलाठीचं म्हणणं पडलं की 2 दिवस त्यांचा टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर 2 दिवसांनी येऊन आम्ही पंचनामा करू बा या झालेल्या स्पॉटवर।